नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी सोमनाथ कोकतरे, गणित प्रावीण्य परीक्षेमधील आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वाचा घेऊन येत आहे. मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलेला असेल की सर्वात अवघड उदाहरण, गणित प्रावीण्य परीक्षेतील सर्वात अवघड उदाहरण कोणते. तेच उदाहरण अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो, गेल्या 14 वर्षाचा जो काही माझा अनुभव आहे त्या 14 वर्षामध्ये हे उदाहरण जास्तीत जास्त एक 10% विद्यार्थी सोडवतात आणि 90% तसंच सोडवून देतात. परंतु मला असं वाटतंय की आता जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील त्या विद्यार्थ्यांना 100% हे गणित समजणार आहे आणि त्यांना 4 मार्कापैकी 4 गुण 100% मिळणार आहेत. कारण शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर यातला प्रत्येक गोष्टी जे आहे ते तुम्हाला लक्षात येतील. ओके, आता या ठिकाणी बघा उदाहरण काय विचारलेलं आहे. जास्त वेळ घालत नाही. इकडे पहा, प्रकाशला 3 दिवसांच्या सहलीसाठी आईने काही लाडू करून दिले. त्यापैकी 1/4 लाडू त्याने पहिल्या दिवशी खाल्ले. वर्गामध्ये सुद्धा मी हे उदाहरण शिकवतो, परंतु बऱ्याच मुलांना समजत नाही कारण या उदाहरणाची प्रॅक्टिस लागते. मित्रांनो, वारंवार तुम्ही हे व्हिडिओ जो आहे तो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1/2 लाडू त्याने दुसऱ्या दिवशी खाल्ले व उरलेले 3 लाडू तिसऱ्या दिवशी खाल्ले. एकूण दिवस आहेत 3 आणि त्यामधील पहिल्या दिवशी खाल्लेले जे लाडू आहेत ते 1/4, दुसऱ्या दिवशी खाल्लेले लाडू आहेत 1/2, त्यानंतर तिसऱ्या दिवशी उरलेले जे लाडू आहेत ते 3 ते तिसऱ्या दिवशी खाल्लेले. तर टोटल लाडू किती आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, समजलं उदाहरण. आता या ठिकाणी आपल्याला टोटल लाडू माहित नाहीये, ती म्हणजे एकूण लाडू माहित नाहीये. तर प्रथमतः आपण काय करूया, एकूण लाडूंची संख्या जी आहे या ठिकाणी एकूण लाडू जे आहेत तिथे एकूण लाडू आपण x मान, एकूण लाडू आपण काय करूया x मान. तुम्ही x माना, y माना, d माना, a माना, म माना, स माना, ड माना, कोणतंही आद्याक्षर जे आहे, मुळाक्षर जे आहे ते मुळाक्षराचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे, मी इथं x वापरलेला आहे कारण बऱ्याच वेळा xच वापरलं जातं. ठीक आहे, आता पहिल्या दिवशी खाल्लेले लाडू दिलेली जी माहिती आहे, कारण प्रावीण्य परीक्षेमध्ये मित्रांनो पायरीला मार्क आहे आणि पायरीला गुण असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक उदाहरण असं स्टेपनं व्यवस्थितपणे सोडून द्यायला लागतंय. ओके, एकच उदाहरण या ठिकाणी मी समजून देणार आहे. 3 दिवसांच्या सहलीसाठी आईने काही लाडू करून दिले, त्यापैकी 1/4 लाडू त्याने पहिल्या दिवशी खाल्ले. मित्रांनो, पहिल्या दिवशी खाल्लेले लाडू किती आहेत तर 1/4, म्हणून इथं लिहा पहिल्या दिवशी खाल्लेले लाडू. पहिल्या दिवशी खाल्लेले लाडू जे आहेत त्यांची संख्या आहे x/1/4. टोटल लाडूच्या 1/4 लाडू खाल्ले. आलं लक्षात? टोटल लाडूच्या 1/4 लाडू खाल्ले, म्हणजेच x गुणिले 1 म्हणजे x/4. इथं नसतोय म्हणजे 1 असतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी नसतोय म्हणजे कोणता अंक असतोय, 1 असतोय. सहगुणक आपण त्याला म्हणतो. ओके, व्हेरिएबल अँड कोइफिशियंट. ओके, त्यानंतर 1/2 लाडू त्याने दुसऱ्या दिवशी खाल्ले. दुसऱ्या दिवशी खाल्लेले लाडू जे आहेत ते किती आहेत, 1/2 आहेत. इकडे पहा रे, इकडे पहा, इकडे तिकडे बघू नका, इकडे उदाहरणाकडे पहा. दुसऱ्या दिवशी खाल्लेले लाडू आहेत 1/2. दुसऱ्या दिवशी खाल्लेले लाडू मित्रांनो किती आहेत, x/1/2. x/, म्हणजे च्या ऐवजी गुणिलेचं चिन्ह दिलं जातं. हे आपण 4थी मध्ये शिकलेलो आहोत. x/1/2 म्हणजे टोटल लाडू x होते, त्यापैकी 1/2 खाल्ले म्हणजे x गुणिले 1/2. या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे x गुणिले 1 म्हणजे 1/2. ओके, उरलेले 3 लाडू जे आहेत ते तिसऱ्या दिवशी खाल्लेले आहेत. तिसऱ्या दिवशी मित्रांनो खाल्लेले लाडू किती आहेत तर 3 लाडू खाल्लेले आहेत. तिसऱ्या दिवशी खाल्लेले लाडू इथं लिहितो मी. तिसऱ्या दिवशी खाल्लेले लाडू किती आहेत, 3.
आता या सर्वांची बेरीज किती आहे? x आहे. हे महत्वाचा इथं टेक्निकल पॉइंट आहे. काय की x म्हणजेच काय आहे? x/4 आहे, x/2 आहे आणि 3 आहे. म्हणजे x/4 आता समीकरण तयार करता आलं पाहिजे. x/4 अधिक x/2 अधिक 3 बरोबर x, किंवा x बरोबर x/4 x/2 अधिक 3. ओके, यांची काय होणार आहे? बेरीज. कारण हे पहिल्या दिवशी खाल्लेले लाडू, दुसऱ्या दिवशी खाल्लेले लाडू आणि तिसऱ्या दिवशी खाल्लेले लाडू, या तिघांची बेरीज किती आहे रे? या तिघांची बेरीज मित्रांनो किती आहे? x आहे. कारण एकूण लाडू आपण किती मानलेले आहेत? x मानलेला आहे. ओके, हा. आता या ठिकाणी x/4 x/2 आणि 3 या ठिकाणी मी लिहितो पहा. x/4 x/4 अधिक किती? x/2 अधिक किती आहे? x/2 त्यानंतर अधिक 3 बरोबर किती? x. x बरोबर x/4 अधिक x/2 अधिक 3. लक्षात आलं? अरे लक्षात आलं का? हा, दिसत नाहीये? ओके, थोडंसं खाली घेतो मी, थोडंसं खाली घेतो. x बरोबर x/4 अधिक x/2 अधिक 3. आता दिसतंय? ठीक आहे, वरचं जे आहे ते इरेज करतो. ठीक आहे, आता इकडे पहा. आता महत्वाचा पॉइंट आहे, या ठिकाणी छेद जे आहे ते छेद समान नाही. आता फोकस करा इकडं. छेद जे आहे ते समान नाही आहेत. हा, छेद काय आहे ते समान नाही, म्हणून छेद जे आहे ते तुम्ही समान करून घ्या. इथं छेद नाहीये म्हणजे किती आहे रे? एक छेद आहे. बेटा इकडे बघ, छेद नाहीये म्हणजे किती छेद आहे? एक छेद आहे. x बरोबर x/4 हा अधिक x/2 याला गुणिले 2 करा, याला गुणिले 2 करा, अधिक 3/1 गुणिले 4 करा, इथं सुद्धा गुणिले 4 करा. आपण सगळीकडे छेद किती करून घेऊया? 4 करूया. ओके, x बरोबर x/4 अधिक 2x, इथं 1 असतोय म्हणजे यांचा गुणाकार करा. बे एके बे म्हणजे 2x/4 अधिक 4×3 12 छेद 4×1 4. ठीक आहे, x बरोबर किती? आता या ठिकाणी जे छेद दिलेले आहेत ते छेद एकदा घ्या, त्यानंतर x अधिक 2x अधिक 12 करा. आता इथं महत्वाचा पॉइंट काय येतोय की हे जे 12 आहे ना, या 12ला x नाही आहे मित्रांनो, त्यामुळे हे या बेरजेत धरू नका. इथं महत्वाचा पॉइंट आहे, तो लक्षात ठेवा. या ठिकाणी बेरजेत त्याला धरू नका. 4 मार्क मिळवायचे आहेत, त्यामुळे हे सर्व समजून घेतलं पाहिजे. 4 गुण मिळवायचे आहेत. हा, 12ला इथं x नाहीये, इथं मात्र x आहे, इथं काही नाहीये म्हणजे 1 आहे. या x ची बेरीज होते. याला इथं x असता तर 12 सुद्धा बेरजेत आले असते, परंतु इथं x नाहीये. ओके, ते बाजूला तुम्ही ठेवू शकता. x बरोबर किती? 2 आणि 1 3x अधिक हे 12 छेद किती? 4. x बरोबर आता तुम्ही काय करायचंय? तिरकस गुणाकार करायचंय. आता इथं काय करायचं रे? तिरकस गुणाकार करायचंय. इथं आता तुम्हाला काय करायचंय मित्रांनो? तिरकस गुणाकार करायचंय. कसं तिरकस गुणाकार करायचा पहा. तिरकस गुणाकार करा. इथं मी म्हणतो तिरकस गुणाकार करो, तिरकस गुणाकार करो. ठीक आहे, याला छेद नाही म्हणजे 1, यानं याला गुणायचं x गुणिले 4 बरोबर 1 ने याला गुणायचं 1 गुणिले 3x अधिक 12. एवढं सोपं नाही मित्रांनो प्रावीण्य परीक्षा. प्रावीण्य परीक्षेतून प्रज्ञा प्राप्त व्हायचं म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टीच्या समजणं गरजेचंच आहे, कारण या बेसिक गोष्टी आहेत. या ज्या गोष्टी आहेत या बेसिक गोष्टी आहेत. ओके, आता या ठिकाणी पहा, x गुणिले 4 करा. x गुणिले 4 म्हणजे 4x बरोबर 1 न गुणलं तर काय फरक पडणार नाही. x गुणिले 4 4x बरोबर इथं 3x अधिक
12. हे अधिक 3x आहेत, इकडे गेल्यावर काय होणार आहे ती वजा 3x होणार आहे ती, म्हणजे 4x वजा 3x बरोबर 12. 4 मधून 3 गेले, उत्तर आलं 1. x बरोबर किती आलं 12. x म्हणजेच काय रे मित्रांनो, एकूण लाडू आहेत. x म्हणजेच काय आहे, एकूण लाडू आहेत. एकूण लाडू आपण x मानलेलं आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण x म्हणजे काय आलेलं आहे 12. म्हणजेच आईने, इथं खाली एक वाक्य लिहायचं, आईने प्रकाशला एकूण 12 लाडू दिले होते. एकूण 12 लाडू दिले होते. ओके, या पद्धतीने मित्रांनो हे गणित जे आहे ते तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे. ओके, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुम्हाला उदाहरण कसं वाटलं. सोडवता आलं असेल तर छान पद्धतीने तुम्ही अनेक दुसरं उदाहरण जे आहे त्याचं सजेशन द्या की सर याच प्रकारचे अजून एखादं उदाहरण तुम्ही घ्या. नक्कीच या प्रकारावरती 2-3 गणितं जी आहेत ती मी तुम्हाला सोडवून देईल, परंतु त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.